2009 ते आत्तापर्यंत मी या विद्यापीठाचे सगळे युवारंग एक संघप्रमुख म्हणून केलेले आहेत। या सगळ्या युवारंगामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त कलागुणांना उत्तम अशा प्रकारचा वाव देण्याचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम म्हणून आम्ही युवारंगकडे बघतो। महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करण्याची संधी मिळत नाही, ती संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम हे आमचं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सातत्यानं करत आलेलं आहे। त्यामध्ये विविध लोककला असतील, ललित कला असतील, त्याचबरोबर साहित्यकला असतील, ह्या संपूर्ण साहित्यकला, ललित कला आणि लोककला, संगीत, नृत्यकला ह्या सगळ्या कलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनामध्ये करिअर करण्याची एक उत्तम संधी या ठिकाणी ती मिळत आलेली आहे। या विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये किंवा इतर विविध पत्रकारितेसारख्या चांगल्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने काम करत आहेत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आणि आनंद आहे। अशाच प्रकारचं विद्यापीठाचं हे जे काही कार्य आहे हे सातत्याने अविरत सुरू राहावं आणि मी आमच्या सगळ्या विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांच्या वतीने आज विद्यापीठाला अशी एक सूचना करू इच्छितो की यानंतरचे सगळे युवारंग हे विद्यापीठातच घेतले जावेत, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांची, कार्यक्रम अधिकाऱ्यांची, त्याचबरोबर सगळ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकेल। कारण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं जर कला सादरीकरण करायचं असेल तर त्याकरता त्यांचं मन हे सशक्त असावं लागतं आणि हे वातावरण या विद्यापीठामध्ये आमच्या विद्यापीठाने उत्तम पद्धतीने मिळवून दिलेलं आहे। याबद्दल मी विद्यापीठाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। युवारंग म्हणजे खरं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे सुप्त कलागुण आहेत, या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेलं असतं। या युवारंगमध्ये विद्यार्थी आपल्या ज्या कला असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने इथे सादर करतात आणि यातून त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं। खरं म्हणजे या युवारंगमधून तयार झालेले विद्यार्थी पुढे इंद्रधनुष्याला जातात आणि ते राज्यस्तरावरती त्यांचं प्रदर्शन, त्यांच्या कलेचं प्रदर्शन करतात आणि यातूनच महाराष्ट्राला जे कलावंत मिळत असतात। आतापर्यंत आपल्या विद्यापीठाच्या युवारंगमधून महाराष्ट्राला अनेक कलावंत मिळालेले आहेत, भविष्यातही असे कलावंत मिळत राहतील अशी आशा आहे। खरं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे युवारंगचं आयोजन असतं ते एका छोट्या महाविद्यालयाने करण्यामध्ये खूप अडचणी येत असतात। या वर्षीचा युवारंग हा विद्यापीठात असल्यामुळे इथे सर्व विद्यार्थ्यांची आणि संघ व्यवस्थापकांची उत्तम आणि चोख व्यवस्था झालेली आहे। त्याचबरोबर इथे विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी त्यांना ओळख करण्याचं एक चांगलं माध्यम मिळालेलं आहे। हे भविष्यातही असंच मिळत राहील आणि सेंटर प्लेसला युवारंग होत राहील अशी आशा व्यक्त करतो। आणि गेल्या 5 दिवसापासून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात, अतिशय ज्याला ऊर्जावान स्थिती म्हणतो आपण, या ऊर्जावान स्थितीमध्ये या ठिकाणी सुरू आहे। आजचा समारोपाचा दिवस आणि या समारोपाच्या दिवसाची जी घालमेल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम स्वरूपानं असते। गेल्या 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असताना त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जवळजवळ 200 महाविद्यालयातून आलेले हे विद्यार्थी एकमेकांच्या ऋणानुबंधामध्ये बांधले गेलेले विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामुळे आजचा दिवस काहीसा जड आहे। त्याच्याबरोबरच आपल्याला असं म्हणता येईल की या महोत्सवामध्ये ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा म्हटली की विनर आणि रनर आलाच, कोणीतरी जिंकणार आहे आणि कोणीतरी त्या स्पर्धेला टॅकल करण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत असणार आहे। या निमित्तानं विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगू इच्छितो की स्पर्धा खूप महत्त्वाची आहे। तुम्ही स्पर्धेत सहभागी झालात म्हणजे तुम्ही विजयी झालात असं आहे। फक्त गुणानुक्रम 1, 2, 3 कुठेतरी देता येईल आणि तो त्या पद्धतीनं दिला जातो। त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यांच्यामध्ये कलेची जी आत्मीयता आहे, कलेसंदर्भातली आत्मीयता आणि ती सादर करण्याची उत्कटता त्यांच्यामध्ये जी आहे ती आम्हाला या 5 दिवसात पाहायला मिळाली। म्हणून विद्यार्थी मित्रांना निर्णय काहीही लागो त्याला आलाहिदा घेऊ नये, त्याला एन्जॉय करावा हीच विनंती या निमित्तानं मी विद्यापीठाच्या समन्वय समितीच्या अनुषंगाने आपणा सर्वांना करू इच्छितो। आणि तत्वतच याबरोबरच एक कवीच्या 2 ओळी तुमच्यासाठी असं म्हणेन की या घरट्यातून पुलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे परी उंबरठ्यावर भक्ती। ही भक्ती आपली या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर कायमस्वरूपी असो। राजेंद्र दादा नवरे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास
विभागाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय नितीनजी झालटे, व्यवस्थापन जय सुराणा, प्राचार्य महेंद्रसिंग रघुवंशी सर, प्राध्यापिका पवित्रा पाटील मॅडम, डॉक्टर शिवाजी पाटील सर, सभा 5 मुख्य कला प्रकारांमध्ये आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या ह्या कार्यक्रमाचे एकूणच आमच्या सर्वांचे प्रमुख आदरणीय कुलगुरू सर, आदरणीय राजेंद्रजी नन्नवरे ज्यांच्या संकल्पनेतून आपण या महोत्सवाची उभारणी केली आहे, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आणि कार्याध्यक्ष या युवारंगाचे आणि दिव्यांग महोत्सवाचे, सोबतच मंचावर उपस्थित आहेत आमचे कुलगुरू शांत संयमाने आम्हाला प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे, सोबतच उपस्थित आहे विद्यार्थी विकास समन्वय समितीचे अध्यक्ष नितीनदादा झांटे, जिनका एक स्माइल ही काफी है असे नितीनदादा, आमच्या सर्वांचे बॅकबोन जे पडद्याच्या पाठीमागे रात्री 10 वाजेपर्यंत कॅम्पसमध्ये प्रत्येक मुलगा हॉस्टेलला गेलाय, रूममध्ये बंद झालाय की नाही, शांत झालाय की नाही, हा रिपोर्ट घेऊनच घरी जाणार आहे विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय विनोद पाटील सर, आदरणीय स्त्री सक्षमीकरणाचं एक प्रतीक आपल्यासमोर बसलंय ते पवित्रा पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य, आदरणीय डीन सर, तिघही डीन बसलेले आहेत, आदरणीय जॉईंट डायरेक्टर सर, आमचे कुबेर, त्यांना कुबेर म्हणतो मी, ज्यांच्या जीवावर हे सगळं आम्ही करतो, डोलारा उभा करतो, आता नंतर किती काय होणार आहे माहीत नाही, पण योगेशजी रवींद्रजी पाटील, एकूणच परीक्षेचा सर्व कारभार सांभाळणारे योगेशजी पाटील आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय खाली व्यवस्थापन परिषद सदस्य, सिलेक्ट मेंबर्स, सर्व प्राध्यापक, संघ व्यवस्थापक, धुळे जिल्ह्यामधून 218 मुली होत्या, 144 मुलं होते, एकूण 362 विद्यार्थी याच्यातून होत्या, जळगाव जिल्ह्यातून 410 मुली, 323 मुलं, 743 एकूण पार्टिसिपेंट्स होते, नंदुरबार जिल्ह्यातून 177 मुली, 127 मुलं, असे एकूण 304 पार्टिसिपेंट्स होते. याच्यावरून लक्षात आलं असेल स्त्री सक्षमीकरणाची आमची थीम किती खरी येते. एकूण मुली 805 आणि एकूण मुलं 604, असे 1409 युवकांचा हा घोळका जमावडा आणि स्पर्धा आणि त्यांच्यासोबत असलेले 119 संघ व्यवस्थापक खरी स्पर्धा यांच्या मेहनतीतून. प्रत्येक जण धावायचा, कोणाचे गुडघे दुखतायत, कोणाचे पाय दुखतायत, त्यात माझा धमकीचा फोन गेला, संघवाद करतोय, आलो सर, लगेच धावत. पण सर्व सुरू होतं, तुम्ही कोणीही त्रास करून घेतला नाही. झालेला त्रास त्या तरुणाईमध्ये आमचे प्राध्यापकही विरले. हे सर्व प्रपंच करत असताना माननीय कुलगुरू महोदयांनी VIPs तुम्हाला म्हटलं, आम्ही सर्व अधिकारी वर्ग असेल, सिनेट सदस्य वर्ग असेल, व्यवस्थापन परिषद सदस्य असतील, सर्वांनी तुम्हालाच VIP समजून तुमच्यासाठी काम केलं. मी नामोल्लेख करेन की व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्रजी असतील, नितीनजी असतील, पवित्राजी असतील, हे सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य कंटिन्यू सर इथे होते. म्हणजे आमच्या पवित्रताईंना तर घरचं दिवाळी पण आहे, पण सर झालंय का सगळं, हक्काने आमच्या भगिनी आहेत विचारायचे. सर्व सिनेट सदस्य, सिनेट म्हणजे ते काय विसरून गेले होते. आमच्या स्वप्नाली, आमची मुलगीच आहे पण आता सिनेट सदस्य म्हणून मॅडम म्हणावं लागतं. सकाळपासून आल्यावर संध्याकाळपर्यंत तिच्याकडे वादविवाद आणि वक्तृत्व दिलं होतं, 150 इंटरेस्ट त्यांच्याकडे, पण कुरकुर न करता, काहीच न करता शांतपणे सर मी आहे इथे, सर व्यवस्थित करा, व्यवस्थित करा. आमच्या सुरेखा पाटील मॅडम सर एकाचाही घसा त्यांनी कोरडा ठेवला नाही, प्रत्येकाला पाणी पोचवलं. आमचे ऋषिकेश चित्तम सारखं तक्रार निवारणमध्ये होते म्हणून तक्रारी काही झाल्या नाही सर, आहे. वैष्णव सर सिनियर प्रोफेसर आहेत, पण सर्वचे बोर्ड लागले आहेत, स्वतः युटिलिटी व्हॅन भरून यांनी सगळे बोर्ड्स लावले, असे वैष्णव सर. नोंदणी हॅसल फ्री व्हावी म्हणून संदीप नेरकर 4 दिवसांपासून काम करत होते.
की हॅझलफीर पाहिजे. आता एक प्रमाणपत्र त्याच्या मेंदूमध्ये विचार चाललेला आहे की प्रमाणपत्र गेले पाहिजे. सूत्रसंचालन व्यवस्थित व्हावं म्हणून गजानन पाटील अहोरात्र मेहनत घेतो. अशी सर्व मंडळी, कोणाचा नामोल्लेख राहिला असेल पण अजून काही लोक आहेत जी पडद्या मागून आणि नेहमी आपल्या संपर्कात होती. तसे अमोलदादा मराठे सिनेट सदस्य आहे पण पाठीमागे बॅकस्टेज सगळ्या ट्रॉफी सांभाळतात, सर्व विसरून ते करतात. असेच त्यासोबतच होते दिनेश चव्हाण होते, नितीन ठाकूर होते, असे बरेच. आणि भोजन व्यवस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम भोजन गेले पाहिजे असे दीपक बंडू पाटील. ही स्वीट गेलंच पाहिजे बरं का रजिस्टर सर, नाहीतर आम्हाला जमणार नाही. असे बऱ्याच लोकांची नावं. निवास व्यवस्था तुमची ज्यांनी चांगली केली त्या कीर्ती कमलच्या मॅडम, शी इज अ सिनेट मेंबर, बट सगळं काही त्यांनी व्यवस्थित केलं. SR चौधरी सर, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही पण व्हेकल नांद्रे सरांनी तो डिपार्टमेंट संजय पाटील सरांना घेऊन चांगला सांभाळला. सुशोभीकरण वैष्णवांनी सोनकांबळे मॅडमला घेऊन सांभाळला. दिनेश पाटलांनी रोहन कोष्टी, जो ऐतिहासिक माणूस आमच्यासाठी प्राध्यापक आहेत, पहिले NCC ऑफिसर विद्यापीठात, त्यांना घेऊन सांभाळलं. अमरदीप सरांनी तर कहरच केला सर. गोड आणि आनंदी जेवण मिळावं म्हणून स्वतःच्या घरचं टेप रेकॉर्डर आणून तिथे लावलं आणि मुलांना छान बहिणाईची गाणी आणि ऐकवत जेवू घातलं प्रेमाने. खरंच म्हणजे अमरदीपचं प्रेम खूप आलं. रात्री 1 वाजला असो 1:30 वाजला असो, एखादी मुलगी आजारी पडली तर डॉक्टर सारंग खाचणे आणि त्या मॅडम दोघंही उपस्थित. मी ॲम्ब्युलन्समध्ये गेल्यावर सारंग खाचणे 1 वाजता हॉस्पिटलमध्ये उपस्थित की आहे सर मी बघतो सगळं. आणि या माणसाने तर मला वाटतं खाचण्याने मिलिटरीमध्ये जायला पाहिजे. कान पकडलं की पोरगं ठीक होतं. असे हे सर्वजण, सर्वांनी, दाऊदी हुसेन, लॉर्ड्स पाडणे असेल, नोंदणी असेल, या सर्वांनी खूप महत्त्वपूर्ण काम केलं. निकाल समिती अशी होती, परीक्षण समिती, तुम्ही काही करायचं नाही. आमचे आशुतोष पाटील सर, प्रसिद्धी रोज संध्याकाळी प्रसिद्धी गेलीच पाहिजे यासाठी आमचे PRO सुनील पाटील आणि त्यांचे सहकारी सर्व झटत होते. प्रत्येक व्यक्ती इथे झटत होता. मेडल्स असतील, आमचे KF पवार कंटिन्यू फॉलोअपमध्ये. तुम्हाला ट्रॉफी ज्या सुंदर तयार झाल्या आहेत ती जोरदार आहे सर. यासोबत आपण दिव्यांग महोत्सव घेतला आहे, ती समिती तयार केली पण ती दिव्यांग महोत्सव एकट्याने डॉक्टर सुनील नेवे यांनी सांभाळली. त्या मुलांना स्वतःच्या गाडीतून घेऊन जाणं, त्यांना पोहोचवणं, भोजन करणं एकट्याने डॉक्टर सुनील नेवेसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. मीनाक्षी निकम त्याचे अध्यक्ष आहेत. हे सर्व काय अंशुमनजी आपण सक्षमीकरणाचा नियम दिला आहे. या सर्व याच्यामध्ये सावित्रीबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे म्हणून ह्या कॅम्पसला अहिल्यादेवी होळकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी कॅम्पस आहे पण मुख्य स्टेजला नाव दिलं आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. 2 नंबरच्या स्टेजला आम्ही नाव दिलं राजमाता जिजाऊ. 3 नंबरकडे जात असताना महाराणी ताराबाई. 4 नंबरकडे जात असताना आम्ही राणी लक्ष्मीबाई, ज्यांचं घर माहेर इथलं आहे. आणि 5 नंबरच्या स्टेजला महाराणी दुर्गावती, गोंड राणी ज्यांनी मुघलांच्या तोंडचं पाणी पडवलं. अशा महाराण्यांची नावं आपण दिली आणि त्यातून आम्ही काम करत बसलो. हे सर्व सुरू असताना युवकांसाठी मला सकाळीच काहीतरी 4 रॅली सुचल्या. खूप भयंकर स्पर्धा होती, खूप कट्टाकट्टीचा सामना होता. म्हणजे असं वाटत होतं मला की हे लोक म्हणत असतील हम नहीं खेलते हर बाजी जीतने को, हम नहीं खेलते हर बाजी जीतने के लिए, कभी हार भी जाते हैं दूसरों के लिए. हार जीत चलती रहेगी पण या भव्य दिव्य स्टेजवर दिमागदार सोहळ्यात मी परफॉर्म केला. तिथेच हे 1409 विद्यार्थी आणि 199 संघवर्धक जिंकले. मी जाहीर करतो. पण काहींना जिंकल्यावर, जिंकणारी मुलं पण अंशुमनजी आमची खूप विनम्र आहेत. जिंकले म्हणजे आमचं माजबीज काय चालत फक्त हुर्रे हर्षा है जिंकले रे बाबा. ते म्हणतात हम अपनी जीत पर इतना भी इतराते नहीं, हम अपनी जीत पर इतना भी इतराते नहीं, बस गम यही है कि कोई तो हारा है, बस गम यही है कोई तो हारा है. हर जीत का फैसला हम में फासला नहीं बना सकता, हर जीत का फैसला हम में फासला नहीं बना सकता. हम तो वो है जो हारने वाले को बाजीगर और जीतने वाले को सिकंदर कहते हैं. हारलं जिंकलं फिकर नाही, तुम्ही सगळे वादळ आहात, तुम सब तूफान हो.
म्हणून आज ट्रॉफी नाही मिळाली तर पुढच्या वेळेस मी वादळ बनून तुमच्या पुढे येईल असं तुम्ही शब्द आम्हाला दिला पाहिजे. आपल्यामध्ये असंच एक वादळ आपल्यामध्ये बसलेलं आहे. हळूहळू श्वास घेत श्वासमधून त्याने पदार्पण केलं. रत्नागिरी जिल्ह्यातला हा तरुण मुंबईच्या मायानगरीत आला, मुंबई विद्यापीठात शिकला, श्वासमधून पदार्पण सुरू केलं आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. महाराष्ट्राची हास्य जत्रा, फू बाय फू, हास्य महाल, गंमत जगण्याची, चला बनूया रोडपती, कानामागून आली, घरोघरी, सोंगाटी, उचापती, किम्यादार, हुश्य इतक्या सर्व कार्यक्रमांमध्ये काम केलं. अनेक चित्रपटांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं. कधी दिग्दर्शक म्हणून, कधी सूत्रसंचालक म्हणून, कधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर तेवढ्याच ताकदीनं हा तरुण उभा राहिला आणि अनेकांना विचार करायला लावणारा अंशुमन विचार या नावाने प्रसिद्ध झाला आणि आपल्यामध्ये आता उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांनी आपण अंशुमन विचारांचं स्वागत करूया. मित्रहो, जिंकणं हारणं चालत राहणार आहे. फासला बनाय मत रखना. शेवटची एक गोष्ट माझ्या आयुष्यातली कुलगुरू महोदय सांगतो की कोणी काही म्हटलं तरी मी एवढ्या आवेशाने का चेंडूसारखा फिरत असतो. नितीन दादा, मी अंशुमन सगळ्या परीक्षा या राज्यातला नापास झालो. नेरकरला माहिती, मी सगळ्या परीक्षा नापास झालो, पण अनेक परीक्षेत पहिला पण आलो, अनेक नोकऱ्या पण सोडल्या. पण नापास झाल्यावर मी माझ्या आईला फोन करायचो. मुलांना तुमच्यासाठी पण आहे. नापास झाल्यावर माझ्या आईला फोन करायचो आणि म्हणायचो ही परीक्षा मी नापास झालो आणि रडू लागायचो. कारण वडील ड्रायव्हर रेल्वेमध्ये पैसे आपल्यावर खर्च करतायत, एवढं मी करू शकत नाहीये. पण त्यावेळेस मी आईला म्हणायचो तर माझी आई म्हणायची खचलायस का. माझी आई काय म्हणायची, तुम्हा मुलांनाही सांगतोय मी, खचलायस का. म्हटलं हो, थोडं रडू येतं, थोडं वाईट वाटतं. मित्र हो, तेव्हा माझी आई म्हणायची तुझं लक्ष कसं त्या अर्जुनासारखं पाहिजे, त्या पक्षाच्या डोळ्यावर, आणि तू सगळ्या परीक्षा नापास होऊन सगळीकडे असफल होऊन आलास तरी चालेल, पण खचलेला येऊ नकोस. मला माझा मुलगा त्या मातीच्या ढेकळासारखा नकोय जो कमी उंचीवरून खाली पडला तर विसरून नष्ट होऊन जाईल, विरून जाईल. मला माझा मुलगा त्या चेंडूसारखा हवा आहे की नियती जेवढ्या द्वेषानं त्याला खाली आदळेल त्याच्या 1000 पट आवेशानं तू वर गेला पाहिजे. असे सर्व हे चेंडू माझ्याकडे बसले आहेत. लास्ट बट नॉट द लीस्ट, मी प्रास्ताविकातच नंतर सर आभार करणार आहे, पण मॅनेजमेंट स्टडीजचे, मीडिया स्टडीजचे, सोशल सायन्सचे, मॅथमॅटिक्सचे, त्यानंतर ह्युमॅनिटीजचे माझे हे सर्व व्हॉलंटियर्स यांच्यासाठी तुम्ही टाळ्या केल्या. तैनात आहेत माझ्या एनसीसीची मुलं, पाठीमागे तैनात आहे, कधीही काही आरडाओरड नाहीये. आणि सर्वात जोरदार टाळ्या कुलगुरूमध्ये असं आहे की आमचे जे संघ व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी कधी गोड बोललो, कडू बोललो, दरडवून बोललो, मायेनं बोललो, पण सगळेजण हसतच लेकराला सहन केलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहतो. असंच लेकरवाड्याची लेकरं तुम्ही या आणि या लेकराला सामावून घ्या. राजूदादांनी तर सामावून घेतलंय, व्यवस्थापनाने सामावून घेतलंय. पण जाता जाता एकच म्हणेल, काही गुणगुण बोलल्या गेलं असेल, काही चुकलं असेल तर इथेच मी आपली दिलगिरी मागतो. महाराष्ट्र विद्यापीठ के छात्र बैठे हो ना, वो जगह जन्नत से भी बड़ी होती है. याच पद्धतीनं गुलजार देखील म्हणतात की मैं ढूंढ रहा था वो पल जो मुझे मिल नहीं रहा. आणि मला असं वाटतं की आम्ही आयुष्यामध्ये असा क्षणाची वाट पाहत असतो आणि तो क्षण या गेल्या 4 दिवसामध्ये आम्हाला जपायला मिळाला आहे. मित्रांनो, या गुलाबी थंडी असेल, खानदेशी गाण्याची मजा असेल किंवा मग ढोल ताशांवर विद्यार्थ्यांचं नाचणं असेल आणि या विविध रंग ज्या वेळेस एकत्र होतात ना, तेव्हाच अवघा युवा रंग उभा राहत असतो. आणि या युवा रंग आणि हीच खरी ताकद या युवा रंगाची आहे. एवढंच नव्हे तर काल खाल्लेल्या बर्फीसारखा गोडवा देखील या युवा रंगामध्ये होता. कुलगुरू साहेबांपासून तर स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत यांच्या माध्यमातून हा युवा रंग उभा राहिला आहे. म्हणून मला प्रथमतः त्यांचा आभार मानणं या ठिकाणी महत्त्वाचं वाटायला लागतं. मित्रांनो, एखादा जवाई ज्या वेळेस पहिल्या मुलाला त्याच्या सासरवाडीमध्ये जात असतो त्यावेळेस त्याला ज्या प्रकारे पाहुणचार दिला जात असतो तशाच प्रकारचा पाहुणचार देण्याचं काम आमच्या कुलगुरू महोदयांनी आम्हाला केलेलं आहे. मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, आम्ही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कुशीत जगणारी लेकरं आहोत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जोडीमध्ये खेळणारी लेकरं आहोत. आणि आम्हा लेकरांची गेल्या 4 दिवसामध्ये अतिशय मायेप्रमाणे काळजी घेण्याचं काम आमच्या लेकरवाडे सरांनी केलं आहे. म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो,
वारकऱ्यासारखी पंढरीची वारी ही पर्वणी असते, तशाच पद्धतीने आमच्या युवकांसाठी हा युवा रंगाची वारी असते. आणि ज्या वेळेस आमच्या महाविद्यालयाची ध्वजा आम्ही या ठिकाणी घेऊन येतो त्यावेळेस आम्ही एखादं रणमैदान गाजवलं आहे असं आम्हाला वाचायला लागतं. आणि ही खरी युवा रंगाची ताकद आहे. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेलं असतं, म्हणून कोणाच्या वाट्याला अपयश जरी आलं तरी खचून न जाता लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा आम्ही तोवर जिंकणे नियतीला शक्य नाही, तोवर जिंकणे नियतीला शक्य नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवू. हारलो तरी चालेल, पण मैदान गाजवता आलं पाहिजे आणि आपलं नाव ऐकून पुढच्या वेळेस फक्त गुराढात आलं पाहिजे. एवढंच सांगतो. आणि शेवटी समारोपाकडे जाताना एवढंच सांगतो की खचू नकोस दुर्बलासारखा, लढत राहा अर्जुनासारखा. खचू नको दुर्बलासारखा, लढत राहा अर्जुनासारखा. संकट येऊ दे तुझ्या वाटेला कितीही, त्यांना आपल्या पायाची धूळ समजत जा. मित्रा, यश तुझ्या समोर आहे, तू फक्त यशाच्या मागे पडत जा, तू फक्त यशाच्या मागे पडत जा. पवन मराठी विद्यापीठाने आम्हाला खूप काही सहकार्य केलं. कुलगुरू असतील महेशवाणी सर, प्रगुरू असतील इंगळे सर, कुलसचिव सर असतील विनोद पाटील सर, आणि विद्यार्थी विकास अधिकारी लेकुरवाळे सर असतील, नेवे सर असतील, आणि आम्हाला सहकार्य करणारे भरवडे मॅडम आणि मंगेश पाटील सर यांनी आम्हाला सर्वांनी खूप काही सहकार्य केलं. विद्यापीठाने इतकं काही सहकार्य केलं किंवा आमच्या कलेला दाद दिली आणि आम्हाला कलेला, अंध लोकांच्या कलेला उत्सवात कसंही करता येईल, यांच्या कलेला कसं दाद देता येईल, हे खूप काही विद्यापीठाने आम्हाला दिलं. आणि त्यामुळे आम्हाला खूप लोकांचं काही ऐकायलाही भेटलं आणि त्यांच्याकडनं काही विद्यापीठाकडनं शिकायलाही भेटलं. उत्तर महाराष्ट्र कवयित्रीबाई बहिणाबाई चौधरी या विद्यापीठाकडनं मी जाता जाता इतकंच होतं की आम्हाला विद्यापीठाने खूप काही शिकवलं. मी विद्यापीठाचे आणि सर्व जे काही सहकार्य होते त्यांचे आभार मानतो. गुल है तो गुलशन है, गुलशन है तो बहार है, गुल है तो गुलशन है, गुलशन है तो बहार है. इस युवा रंग में आप जैसे युवा नहीं तो यह युवा रंग बेकार है, असे माझे सर्व लाडके विद्यार्थी. युवा रंग म्हणजे जल्लोष, युवा रंग म्हणजे तरुणाईचा हर्ष, आणि युवा रंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आवेश. हा युवा रंग अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला असे या ठिकाणी मला वाटते. आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कधी विद्यापीठात येत नाहीत, त्यांनी कधी विद्यापीठ पाहिलेलं नाही, आणि त्यांनी या विद्यापीठात यावं आणि विद्यापीठामध्ये या कलागुणांमध्ये त्यांनी भाग घ्यावा यासाठी आमचाही आग्रह असतो. आणि म्हणून आमच्या महाविद्यालयातले विद्यार्थी जेव्हा विद्यापीठात आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. हा विद्यापीठाचा परिसर बघून ते खूप आनंदी झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटला. युवा रंग म्हणजे काय तर शरीरातली बरगळ दूर करून ताजेतवाने होणे, तरुण होणे होय. तरुणाला जर योग्य दिशा दिली तर हा तरुण कशा पद्धतीने आपला विकास करतो हे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाले. बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल आणि वेबसिरीज असेल, याच्यातून बाहेर निघून हा विद्यार्थी आपल्या कलेची, आपल्या संस्कृतीची जतन करतो. आपल्या या युवा रंगासाठी येताना ज्या काही या संस्कृतीमध्ये लागणाऱ्या वस्तू असतील त्या एक एक वस्तू त्या कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचं ओझं सोबत घेऊन खानदेशाच्या कानाकोपऱ्यामधून तो ह्या विद्यापीठामध्ये येतो. आणि त्यामध्ये होणारा त्यांना त्रास हा खूप मोठा असतो, पण तरीही एक वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये असतो. आणि म्हणून हा युवा रंग जो आहे तो युवा रंग विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. बक्षीस मिळेल अथवा न मिळेल, पण या इतक्या मोठ्या रंगमंचावर त्यांना सादरीकरण करण्यासाठी एक संधी मिळते, त्यातच धन्यता आहे असे मला वाटते. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक श्री शिवाजी पाटील हे उपस्थित होते. आपल्या ग्रामीण भागातला एक विद्यार्थी परिस्थितीवर मात करून आपल्या कलागुणांच्या जोरावरती राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचतो, हे ज्वलंत उदाहरण आपण पाहिले. आणि यातून प्रेरणा घेऊन आपणही असे पुरस्कार विजेते बनावे, हाच या युवा रंगामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आणि संयोजन हे
खोबऱ्याची बर्फी असेल, गुलाबजामुन असतील, रसगुल्ले असतील किंवा मुगाच्या डाळीचा शिरा असेल, सर आम्ही हा सगळा स्वाद जिभेवरती घेऊन इथून जात आहोत. गेल्या 5 दिवसापासून विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकमेकांशी मैत्री झाली असेल, एकमेकांशी ओळख झाली असेल आणि आज निरोप घेताना निश्चितच त्यांना दुःख वाटत असेल आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणते की कधी मला कधी तुला इथून दूर जायचे, कधी मला कधी तुला इथून दूर जायचे, कंठ दाटला तरी अजून सूर गायचे, कंठ दाटला तरी अजून सूर गायचे. युवारंगाच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वैश्विक बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी अशा युवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने सर्व भागातील विविध संस्कृतींना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणण्याचं काम हा युवारंग करतो आणि म्हणून मी या ठिकाणी आयोजकांनाही धन्यवाद देते. विद्यापीठ या गोष्टीने मला खूप भीती वाटत होती, पण इथं आल्यानंतर मला असं वाटलं नाही की मी कुठे बाहेर आहे. असं वाटत होतं की मी माझ्याच कॉलेजमध्ये आलेली, कारण इथला कोऑपरेटिव्ह स्टाफ, राहण्याची व खाण्याची उत्तम सोय मला खूप आवडली. सगळे इथं मी विद्यार्थ्यांना एन्जॉय आणि शिस्त यांच्या समतोल एकदम व्यवस्थित बघितला आणि मान्यवरांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. या विद्यापीठात हा जो कार्यक्रम आयोजित केला गेलाय त्याचं व्यवस्थापन इतकं सुंदररित्या अप्रतिम प्रकारे आयोजन या ठिकाणी झालंय की मला आता असं वाटतंय व्यवस्थापकांची लाईन लागणार आहे की सर मी जातो. असा हा कार्यक्रम या ठिकाणी निवासस्थान असेल, भोजन असेल, शिस्तप्रियता असेल आणि मला विशेष वाटलं आदरणीय लेकुरवाळे सर असतील किंवा या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी नन्नवरे सर असतील आणि यांची संपूर्ण टीम असेल, यांनी या ठिकाणी इतकी मेहनत घेतली आहे झोपण्याच्या व्यवस्थेपासून. खरं सांगायचं तर मला ज्यावेळेस मी पिलो कव्हर आणि बेडशीट बघितल्या तर फर्स्ट एसी कोचची आठवण झाली. इतक्या शुभ्र आम्हाला मिळाल्या. प्रत्येक रूममध्ये फक्त 2 मुलींना थांबवण्यात आलं आणि त्या ठिकाणी घरी नसणार नाही एवढी स्वच्छता मला जाणवली आणि त्यामुळेच मुलं सकाळी फ्रेश झाले. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या मी वेळेअभावी नाही सांगू शकत, परंतु एकंदरीत भोजन असेल, व्यवस्था असेल, रंगमंचाचं सुशोभीकरण असेल, या संपूर्ण गोष्टीच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाचं इतकं अप्रतिम नियोजन झालं असेल सर की सगळ्यांची अशी इच्छा असेल की प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम या विद्यापीठातच घेण्यात यावा आणि त्याचं नियोजन आणि आयोजन आपणच करावं अशी या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन. आणि विद्यार्थ्यांसाठी जाता जाता एकच सांगेन, विद्यार्थी मित्रांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. या ठिकाणी आता बरेच ढोल ताशे वाजणार आहेत, बऱ्याच जणांना बक्षिसं मिळणार आहेत, काहींना मिळणार नाहीये, पण तरीही अजिबात नाराज व्हायचं नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्ही हारताय म्हणून ते जिंकणार आहेत, तुमच्यामुळे त्यांना अर्थ आहे. म्हणून सतत प्रयत्न करत राहा, सतत येत राहा. वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं जे म्हटलं जातं त्याला तुम्ही सार्थ करून दाखवा. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ही संख्या सर पुढच्या वर्षी नक्कीच दुपटीने येणार आहे. हे आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनाचं यश असणार आहे. शेवटी जाता जाता माझ्या मनोगताला विराम देताना तुमच्यासाठी एकच बोलेल, तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्तों, क्योंकि दुनिया को जीतने का हौसला रखो दोस्तों, क्योंकि एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. एक जीत की आपल्याला यश मिळालं नाही मिळालं तरी चालेल, आपल्याला ही जी संधी मिळालेली आहे या व्यासपीठावर सादरीकरणाची, ती संधी अपूर्व आहे. मित्रांनो, एकच उदाहरण मला या निमित्तानं द्यावंसं वाटतं. नुकतंच फ्रान्सचा ऑलिम्पिक संपलेला आहे आणि आपली एकमेव असे असलेले नीरज चोप्रा यांना सिल्वर मेडल मिळालं. आपल्याला अपेक्षा होती त्यांना गोल्ड मेडल मिळेल आणि सर्व ऑलिम्पिक संपल्यावर
BBC वार्ताहर नीरजच्या आईकडे गेला आणि त्याने त्यांना विचारलं की आता तुम्हाला कसं वाटतंय. नीरजची आई सरोजदेवी म्हणाली, हर्षद नदीम में मेरा ही बेटा है, हर्षद नदीम में मेरा ही बेटा है, उसे गोल्ड मिला क्या और मुझे मिला, मेरे बेटे को मिला क्या, मैं उसमें बहुत खुश हूँ. मित्रांनो, ही भारतीय माताच असं वक्तव्य देऊ शकते. भारतीय मातेचं हृदय केवढं मोठं असतं हे संपूर्ण जगानं पाहिलं. जगानं सर्व विसरून गेलं आणि सर्व जगभर त्या दिवशी BBCच्या वार्ताहराचं ते वार्तांकन होतं आणि सरोजदेवींची प्रतिक्रिया होती. आणि हीच भारतीय परंपरा आहे. आणि भारतीय परंपरेमध्ये आपल्याला शिकवता येईल, मैं नहीं तू ही. आपण आपल्या मित्रांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना, ह्या सगळ्यांना आधी आपण त्यांचा मान सन्मान करतो, आधी त्यांना आपण पूजतो, त्यांना आपण योग्य ते सन्मान देतो. अशा प्रकारची ही भारतीय परंपरा आहे. मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या युवा रंगाची आज सांगता होते. परंतु खऱ्या अर्थानं इंद्रधनुष्य जो राज्य महोत्सव होणार आहे त्या महोत्सवाची या निमित्तानं मुहूर्तमेढ सुद्धा होते. या महोत्सवामध्ये आपल्या सर्वांना एक विलक्षण अशी अनुभूती मिळाली. आपल्याला कुलगुरू महोदयांनी प्रास्ताविकामध्ये त्यांच्या समारोप उद्घाटनाच्या समारोप भाषणामध्ये सांगितलं होतं की ह्या परिसराचा भरपूर आनंद घ्या, ह्या परिसरामध्ये एन्जॉय करा, तुमच्या उत्साहाचं वर्धन करा, परंतु त्याचं रूपांतर उन्मादामध्ये होणार नाही हेही बघा. आणि मला आपल्या सर्वांचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं की आपण सर्वांनी या ठिकाणी प्रतिभा, अनुशासन आणि संस्काराचा जो विलक्षण आणि सुरेख असा संगम या ठिकाणी घडवला, त्याचं जे दर्शन घडवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून संयोजन समितीच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. मला आपल्याकडनं टाळ्या हव्या आहेत त्या तुमच्यासाठी हव्या आहेत, म्हणून जोरदार टाळ्या जरा तुमच्यासाठी वाजवा. पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आपल्याला आपल्या महाविद्यालयासाठी आणि आपल्या विभाग प्रमुखांसाठी. जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपल्याला संधी देणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी पण टाळ्या वाजवा. ज्या आईवडिलांनी आपल्याला संस्कार दिले, ज्या आईवडिलांनी आपल्याला संधी दिली, ज्या महाविद्यालयानं आपल्याला संधी दिली आणि ज्या विद्यापीठानं आपल्याला एवढं मोठं रंगमंच या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या महोत्सवामध्ये आपण बघतो लोकनृत्य, लोककला, लोकसंस्कृतीचं जो काही आविष्कार आपण या ठिकाणी बघतोय, ही भारतीय परंपरेची विविधतेतील एकतेची ही आभूषणं आहेत. आणि ह्या आभूषणांना आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो. आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये 2 टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात, एक हार्ड पॉवर आणि एक सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवरचे दुष्परिणाम आपण बघतो आहोत. युक्रेन रशिया युद्धामध्ये बघतोय, इस्रायल गाझा असेल, इस्रायल इराणचं जे युद्ध आहे यामध्ये हार्ड पॉवरचे दृश्य आपण बघतोय. हार्ड पॉवर म्हणजे बॉम्ब आणि अणुबॉम्बनी, क्षेपणास्त्रांनी जगावर प्रभाव निर्माण करणं. परंतु भारतीय आपला प्रभाव कशाने निर्माण करतायत, तर विश्व बंधुत्वाचे करतायत. भारताची जी सॉफ्ट पॉवर आहे ती भारतीय संस्कृती आणि कलेमध्ये आहे, या लोककलेमध्ये आहे, लोकसंस्कृतीमध्ये आहे. मग आता नुकताच दुर्गोत्सव संपलेला आहे आणि या दुर्गोत्सवामध्ये जो गरबा आपण पाहिला, त्या गरबातलं पदलालित्य आपण पाहिलं तर सर्व जग या गरबाकडे आकर्षित झालं. मित्रांनो, आसाममध्ये बिहू नृत्य सादर केलं जातं. हे बिहू नृत्य सुद्धा जगाचं एक आकर्षण झालं आहे. महाराष्ट्राची लेझिम असो, राजस्थानचं घुमर नृत्य असो किंवा पंजाबचा भांगडा असो, ही भारताच्या सॉफ्ट पॉवरची वैशिष्ट्य आहे. भारताच्या वेशभूषेविषयी प्रचंड आकर्षण जगामध्ये निर्माण झालेलं आहे. भारताची साडी लोकप्रिय होते, भारताचे पंजाबी ड्रेस लोकप्रिय होते, भारताची खाद्यसंस्कृती असेल, भारताचा बासमती तांदूळ असेल किंवा हापूस आंबा असेल, याला जगामध्ये विलक्षण मान्यता मिळालेली आहे, त्याची मागणी वाढलेली आहे. भारताचं वास्तुशास्त्र, स्थापत्य, लेण्या, योगशास्त्र, आयुर्वेदशास्त्र ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे. आणि ह्या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगावर आपण प्रचंड प्रभाव निर्माण करतोय. आणि ही जी सॉफ्ट पॉवर आहे
भारताची संपदा आहे ती खऱ्या अर्थानं भारताची ज्ञान परंपरा आहे. आणि इंडियन नॉलेज सिस्टममध्ये आपण हेच शिकणार आहोत. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडियन नॉलेज सिस्टम जो विषय आलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण हेच शिकणार आहोत. वादविवाद स्पर्धेमध्ये आपण पाहिले ह्या युवा रंगामध्ये जवळजवळ 65 विद्यार्थी होते वादविवाद स्पर्धा करायला. 65 प्रतिकूल आणि अनुकूल मतं मांडणारे. भारतीय शिक्षण पद्धतीवर खूप मोठ्या प्रमाणावर चिकित्सा विद्यार्थ्यांनी केली. खूप मोठं विश्लेषण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं भारताच्या शिक्षण पद्धतीविषयीचं जे काही आपण अभ्यास केला विद्यार्थ्यांच्या स्तरावर ह्या विषयाचं मंथनसुद्धा ह्या जसं आपण कला संस्कृतीचं मंथन केलं तसं वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा केलेलं आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉचं मला एक वाक्य आठवतं. ते म्हणायचे ग्रेटनेस ऑफ द कॉमन पीपल मेक द नेशन ग्रेट. कोणत्याही देशातला सर्वसामान्य माणूस आपल्या देशाविषयी समाजाविषयी काय विचार करतो यावर त्या देशाचा ग्रेटनेस अवलंबून असतो असं बर्नार्ड शॉ म्हणायचे. त्यामुळे 2000-5000 लोक महान असून चालणार नाही. आपल्या देशातला कॉमन माणूस म्हणजे आपण विद्यार्थी, आपण स्वतः किती मोठा व्यापक विचार करतो. मग पर्यावरण संवेदनशीलतेचा असो, जातीभेदाचा असो, भ्रष्टाचार निर्मूलनाचा असो किंवा अनुशासनाचा असो, स्वच्छतेचा असो, याविषयीचं जागरूकता आपल्यामध्ये निर्माण होणं, प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांनी हिरिहिरीनं भाग घेणं, पार्टिसिपेशन करणं हे या दृष्टीनं महत्त्वाचं असतं आणि त्यावरच आपलं महात्म्य किंवा महानता अवलंबून असते. म्हणून आपल्या देशामध्ये खूप महान लोक होऊन गेले. आज आपण पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं भारतभर कार्यक्रम करतोय आणि ह्या युवा रंगाचा संदेशसुद्धा आपल्याला तोच आहे की आपण गावोगावी जाऊन महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याचं आपण आपल्या विद्यार्थ्यांपुढे, युवकांपुढे, समाजापुढे नेणार आहोत. परंतु त्यांची महानता, त्यांच्यातला जो आदर्शवाद आहे तो 10% सुद्धा आपल्यामध्ये आला तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी होणार आहोत आणि भारत महान होणार आहे. त्यामुळे कोणीतरी मोठा माणूस शिवाजी महाराज येतील किंवा अहिल्यादेवी येतील आणि ह्या समाजाचं उत्थान करतील, देशाचं पुनर्निर्माण करतील ह्या आशेवर न बसता आपण स्वतः आपली भूमिका काय आहे समाजामध्ये, देशामध्ये, आपल्या महाविद्यालयामध्ये, आपल्या विद्यापीठामध्ये आपली भूमिका एक विद्यार्थी म्हणून, एक प्राध्यापक म्हणून किंवा एक व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून मी माझं कर्तव्य काय आहे या कर्तव्यावरच आपली देशभक्ती अवलंबून आहे. केवळ भारत माता की जय म्हणून देशभक्तीचं प्रकटीकरण होणार नाही तर आपण स्वतः महान बनणं यावरच खऱ्या अर्थानं देशभक्ती अवलंबून आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढचा जो युवा रंग आहे किंवा आपला जो इंद्रधनुष्य आहे तो अधिक ताकदीनं, अधिक चांगल्या पद्धतीनं आपण यशस्वी करू असं आपल्याला आश्वासन देतो. धन्यवाद. रामराम मंडळी. कसा मग सगळंच हे म्हणा रामराम. बस मला एवढं झालं नाही आहे, बाकी काय नाही. आता मी म्हणा माझ्या भाषेमध्ये बोलतो, चालते ना? बस एवढंच पाठ केलं होतं, बाकी काय नाही. आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या युवारंग आणि दिव्यांग महोत्सवाच्या निमित्तानं मला आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मान्यवरांचे, व्यासपीठावरील मग समस्त मान्यवरांचे खाली बसलेले आणि किंवा सर्व मित्र आणि मैत्रिणींचे मनापासून आभार. एकदा टाळ्यावर झालं, बरं वाटलं मला. मी माहेश्वरी सरांशी बोलत होतो तर मी त्यांना म्हटलं की सर मला हे विद्यापीठाच्या प्रांगणात कमी आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये आल्यासारखं वाटलं मला. 2 मिनिटं इतकी अप्रतिम सगळं ॲम्बियन्स आहे आणि मला खरंच माहिती नव्हतं की जळगावमध्ये इतकं सौंदर्य आहे आणि ते मलाच खरंच माहिती नव्हतं. हे माझं दुर्भाग्य आहे, बाकी काय नाही. तर मी सरांना फक्त मी थोडंसं सजेशन दिलं की आपण सगळे सोशल मीडियावर असतो, मला वाटतं जास्त आपण मोबाईलमध्येच असतो घरच्यांपेक्षा, तर जास्तीत जास्त विद्यापीठाचं किंवा सगळ्या वातावरणाचं इन्स्टावर सतत अपडेट राहिलं ना तर मला असं वाटतं जगामध्ये याची जास्तीत जास्त चर्चा होईल असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही घामामध्ये असं करत असाल ते पण शूट करून टाकलं तरी चालेल. पण मला खरंच बरं वाटतंय आणि आता मी काही जास्त भाषण ठोकणार नाही आहे, पण तुम्ही सगळे आता ज्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उत्सुक आहात ते मी असं म्हणणार नाही की ज्यांना मिळालं त्याचे आभार, ज्यांना मिळालं नाही तरी हे करा. प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. तुम्ही सगळे विनर आहात म्हणून सगळ्यांसाठी जोरदार राहायला पाहिजे.
मी कॉलेजमध्ये असताना असे भाषणं सुरू झाली की आम्ही असे जांभई द्यायचो, हा त्याला बंद करा असं व्हायचं. पण ते मनातलं म्हणजे आपण सगळं असंच केलं असेल सगळ्यांनी आपल्या जीवामध्ये. पण कसं असतं मित्रांनो की काही गोष्टी असतात त्याला एक सिस्टम असते, काय प्रोटोकॉल असतं, ते झाल्याशिवाय त्या कार्यक्रमाला रंग देत नाही. म्हणजे आता बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा स्किट्स करतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अँकरिंग करतो तर ते घेतल्यानंतरच आम्ही स्किट्समध्ये ते परफॉर्म करत असतो. जसं मी फू बाय फू करत होतो. माझं फू बाय फू कोणी बघितलं असेल मला माहिती नाही. फू बाय फू कोणी बघितलं त्यावेळेला नशीब माझं. तर फू बाय फू करत असताना मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि ते मंगळागौरीचा कार्यक्रम चालू होता. खरं म्हणजे आम्हाला काही संबंध नाही पण गेलो होतो. आणि मग आम्ही असं ठरवलं, मी आणि अतुलने, की आपण मंगळागौरीचं स्किट करायचं. आणि ते स्किट केल्यानंतर ते इतकं हिट झालं आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवाचे आमंत्रण यायला लागले. खरं काही आमचा संबंध नाही पण तिकडे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळल्या की उखाणे किती इंटरेस्टिंग प्रकार असतो आणि आपल्या घरच्यांची कशी इज्जत काढायची यासाठी उत्तम व्यासपीठ त्यांना मिळालेलं असतं. कारण त्यांनी काही काही स्त्रियांनी घेतलेला उखाणे इतका अप्रतिम होता. त्यातले 2-3 माझ्या लक्षात आहेत. का लक्षात आहेत ते म्हटल्यानंतर लक्षात येईल. एका गृहिणीने घेतलेला उखाणा असा होता, खोक्यात खोका टीव्हीचा खोका, खोक्यात खोका टीव्हीचा खोका, मी यांची गोरी मांजर हे माझा काळा बोका. आता बिचारे ते काळे असतील पण जगजाहीर सांगायची गरज नव्हती पण खर्चाला कुठे काढायचा ना. एक व्यासपीठ मिळालं त्याला. हे झाल्यानंतर दुसऱ्या गृहिणी उठल्या कारण एकाच झाला दुसऱ्या चेव चढतो ना. त्या म्हणाला मला पण नाव घ्यायचं आहे. तर त्याने घेतलेलं नाव इतकं इंटरेस्टिंग होतं. त्या म्हणाला कुंडीत कुंडी गुलाबाची कुंडी. मी मनात म्हटलं ह्याने खोका काढला तुम्ही कुंडी काढा सगळं सामान बाहेर काढा. कुंडीत कुंडी गुलाबाची कुंडी हे माझा झोपाळा मी चिकासर कुंडी. हे चालू असताना एक ग्रामीण महिला बसल्या होत्या. त्यांनी घेतलेलं नाव इतकं इंटरेस्टिंग होतं. त्या म्हणाला चायना सिल्कची साडी नेसून गेली होती सिनेमा पाहायला. हे तुम्ही बोलू नका त्या लेडीज म्हणा चायना सिल्कची साडी नेसून गेली होती सिनेमा पाहायला. गणपतरावचे बावड लाज वाटते त्यांचं नाव घ्यायला. पण तुम्हाला सांगतो गणपतरावचे कुठे कोपऱ्यात बसले होते आणि त्यांचा तिळ पापड झाला. ते डायरेक्ट स्टेजवर आले. ते तिच्या आईला मला नाव घ्यायचंय असं म्हणून त्यांनी डायरेक्ट माईक खेचला आणि त्यांनी घेतलेलं नाव इतकं इंटरेस्टिंग होतं. ते म्हणाले ह्याच्या आईला भरल्या मांडवा तिला लाज वाटते माझं नाव घ्यायला. ह्याच्या आईला भरल्या मांडवा तिला लाज वाटते माझं नाव घ्यायला. हिच्या बापाला काय झालं होतं हिला दुसरीकडे द्यायला. मुद्दा असं आहे की अशा गोष्टी करतात आम्हाला वेगळे स्किट्स करतात आणि मग आम्ही ते प्रेझेंट करत असतो. पण बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा लहान मुलांना बघत असतो ना आपण एक माहिती आहे तुम्हाला लहान मुलं असतात आपण खोटं बोलायची सवय ॲक्च्युली घरच्या मोठ्यांकडून येते. आपण उगाच लहान मुलांना नाव टाकतो. आपण मोठे असता बोलतो हे बोलू नकोच आहे मी घरी आहे म्हणून आणि तोच नेमका बोलतो बाबा घरी आहे मला बोलीत बोलू नको म्हणून. तर ती लहान मुलं मी कार्यक्रम गेलो होतो ना 3 लहान मुलं होती. म्हणजे फेकणं काय मजेशीर गोष्ट असते त्यांची इमॅजिनेशन काय पॉवर असते बघा. एक मला मुलगा म्हणताना ऐकलं मी माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात ना इतके उंच बॉल टाकतात बॉलवर जाऊन खाली येतो माहिती आहे. दुसरा म्हणाला चल इथे काहीच नाही. माझे बाबा आहेत ना माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात बॉल ढगायला लागून खाली येतो माहिती आहे. तर तिसऱ्याचा चेव चढला. तिसरा हे चल हे तर काहीच नाही. माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात बॉल खाली येतो बाबाची वरती जातात. विचार कळलं नाही पण बाबांना कुठे पोहोचवलं ते. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण घरातून शिकत असतो. मला खरंच कौतुक आहे सर महेश्वरी सर तुम्ही सर्व मान्यवरांचं खास करून रेग्युलर सर तुम्ही सगळं व्यवस्थापन करत होता की 4 दिवस एखादा कार्यक्रम करणं म्हणजे घरात जर लग्न कार्य असेल तरी मानापान चालू असतात. माझं हे झालं नाही माझं ते झालं नाही परंतु 4 दिवस इतक्या मोठ्या प्रांगणामध्ये एखादा समारंभ उरकणं सोहळा साजरा करणं यासाठी खूप मोठं डेअरिंग लागतं शक्ती लागते ती तुमच्याकडे आहे सगळ्यांकडे. म्हणून त्या सगळ्यांसाठी जोरदार जायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त मोठ्या टाळ्या त्याच्यासाठी वाजवा ज्यांचं कधीच नामोल्लेख होत नाही. जे साफसफाई करतात जे मध्ये स्टिकर लावतात जे पाठी पाणी देतात जे पाठी उभे असतात आम्हाला रिसिव्ह करायला येतात मध्ये उभे असतात लांबून आम्हाला बघत असतात. खरं म्हणजे ती माणसं ग्रेट असतात. ती माणसं असतात म्हणून हा सगळा डोलार उभा राहतो. त्याच्यासाठी जोरदार आहे. कारण मला नेहमीच असं वाटतं की मान्यवरांचं येणाऱ्या पाहुण्यांचं आपण नेहमी स्वागत करत असतो
पण जी माणसं खूप तळागाळात मेहनत करत असतात खरं ती जास्त असते. कारण छोटासा कचरा की एखादा साफसफाईवाल्याने कचरा काढून जातो, खरं ती गोष्ट महत्त्वाची असते. कारण तो साफसफाई जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी, सगळ्या मान्यवरांसाठी ते खरे मान्यवर माझ्या दृष्टीने. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. कारण ते जर नसतील तर मला वाटतं हा समारंभ होऊच शकत नाही. त्या सगळ्यांसाठी, त्या सिस्टीमसाठी जोरदार आहे. तुम्हाला सगळ्यांना संदेश देण्यात काही मोठा नाही, तुमच्यापेक्षा 2 पावसाळे मी जास्त बघितले, एवढंच सांगेन. मोठं व्हायचं प्रत्येकाला, मोठं बनायचं आहे. मी एवढंच म्हणेन, फक्त मी उदाहरण चुकीचं देत असेल तर माफ करा, माझं सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. तुम्हाला गुंड जरी व्हायचं असेल ना किंवा डाकू, उदाहरण चुकीचं आहे सर, फक्त मी त्याचा भावार्थ लक्षात घ्या. गुंड जरी व्हायचं असेल ना तरी दाऊदची अपेक्षा करा. दाऊद होण्याचं काहीतरी डोक्यात ठेवा. गल्लीतला गुंड होऊ नका. सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही स्वप्न अशी बघा की तुम्हाला प्रयत्न त्या लेवलचं व्हायला पाहिजे. तुम्ही जर स्वप्न बघितली चांगली मोठी तर त्या दृष्टीने काहीतरी करता येईल. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे इतके ग्रेट आहात आणि इतके काय म्हणतात प्रतिभावान आहात की मला असं वाटतं आम्ही फक्त इथे आज आहोत, पण मला असं वाटतं पुढच्या 2-3 वर्षात तुमच्यापैकी कोणतरी इकडे येईल आणि तो कार्यक्रम असा जोरदार होईल असं मला. जाता आता एवढं सांगेन, आपण सगळ्यांना खूप बरं वाटलं. आपण सगळ्यांना खूप बरं वाटलं, या अशी खात्री होतीच, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा खेळ असतो, प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा खेळ असतो, पण सगळ्यांसाठी आपल्याकडे कुठं बरं वेळ असतो. आमच्या नावाची सोबत जरी ठार होती तरी मनात शंकेची चुकचुकणारी पार होती. आमच्या नावाची सोबत जरी ठार होती तरी मनात शंकेची चुकचुकणारी पार होती. तरी आपण सगळ्याला खूप बरं वाटलं, या अशी खात्री होतीच, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा. थँक्यू. या समापन समारंभाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध सिने अभिनेता श्रीयुत अंशुमन विचारेजी, माझे सहकारी प्रोफेसर इंगळे, श्रीयुत राजू दादा नंदवरे, श्री नितीनजी झालटे, डॉक्टर विनोद पाटील, डॉक्टर लेकुरवाडे, व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषदचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, संघ व्यवस्थापक, माझे शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी बंधू आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसांपासून रंगलेल्या, उत्साहाने भरलेल्या या युवक महोत्सव आणि सोबतच दिव्यांग महोत्सव याची सांगता आता होणार आहे. एका सुप्रसिद्ध चित्रपट लेखकाने असं म्हटलं आहे की आर्ट फॉर्म्स म्हणजे कला आणि कला प्रकार, ज्याच्यामध्ये गायन असेल, वादन असेल, कविता असेल, साहित्य असेल, नाटक असेल, विडंबन असेल, स्किट्स असतील, चित्रकला असेल. दीज आर वोकल कॉर्ड्स ऑफ द सोसायटी. ते समाजाचे ध्वनी तंतू असतात, ध्वनी यंत्र असतात. ते समाजाची एकूण आशा, आकांक्षा, अपेक्षा, डिसअपॉइंटमेंट, वेदना, डिप्रेशन हे सगळे प्रतिबिंबित करतात. दे रिप्रेझेंट द कोलेक्टिव्ह एस्पिरेशन, एक्सपेक्टेशन, डिप्रेशन, डिसअपॉइंटमेंट ऑफ द सोसायटी. कारण कला आणि कला प्रकार त्या अभिव्यक्तीच्या सर्वात सशक्त अशा माध्यमात. आणि मला वाटतं की आपल्या सगळ्यांना ही प्रचिती गेल्या 3-4 दिवसापासून येत आहे. ज्या आत्मविश्वासाने, ज्या पद्धतीने आपल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या विविध कलागुणांच्या माध्यमातून समाजाची आजची वास्तविकता, त्याच्यावर त्यांनी केलेलं विश्लेषण, त्यांनी दिलेले सॉल्युशन ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर मांडलं, ते खरंच खूप आशादायी चित्र असं वाटतं. याच अनुषंगाने मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपल्या ह्या तरुण मित्रमैत्रिणींमध्ये असलेली प्रतिभा, त्यांच्या अंगी असलेले टॅलेंट, त्यांची कल्पकता, त्यांची क्रिएटिव्हिटी,
त्यांच्यामध्ये असलेली समाजाप्रती बांधिलकी, संवेदनशीलता याची सुद्धा प्रचिती आली असेल. या निमित्ताने कुलगुरू या नात्याने मी आपण घेतलेली मेहनत, आपण केलेला सराव आणि आपण पाळलेली शिस्त याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. मित्रांनो, हा जरी युवक महोत्सव असं नाव होता तर शेवटी याच्यामध्ये स्पर्धा होतीच. आणि जेव्हा आपण म्हणतो की स्पर्धा, तर याचा अर्थ असा आहे की कोणीतरी देर विल बी विनर्स अँड देर विल बी लुझर्स. पण मला वाटतं की हा युवक महोत्सव, ही स्पर्धा, हे अपवाद आहे. याच्यामध्ये देर इज नो लुझर. या स्पर्धेमध्ये, या महोत्सवामध्ये देर इज नो लुझर. एकतर याच्यामध्ये विनर्स असतील आणि बाकीचे सर्व लर्नर्स असतील. एकतर तुम्ही जिंकणार आणि बाकीचे ज्यांना यश मिळालं नाही ते सर्व इथून काहीतरी शिकून जाणार आहे. असं म्हटलं गेलं आहे की when you succeed, you revise your objective, you revise your goals. म्हणजे इथे यश मिळाल्यानंतर इंद्रधनुष्यमध्ये कसं यश मिळेल, झोनलमध्ये कसं यश मिळेल किंवा नॅशनलमध्ये कसं यश मिळेल, त्याच्याकडे त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करा. And when you do not succeed, or when the success has been postponed, then revise your methods, revise your approach. ज्यांना आज यश मिळालेलं नाही त्यांनी इंट्रोस्पेक्ट करावं, विश्लेषण करावं, कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करावं आणि त्या अनुषंगाने आपली मेथड, आपली टेक्निक, आपला अप्रोच त्याच्यामध्ये अनुषंगिक चेंज, बदल घडून आणावं. मला खात्री आहे की पुढच्या वर्षी यश निश्चित आपल्याला मिळू शकेल. 3 टेक होम मेसेज या निमित्ताने मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना देऊ इच्छितो. पहिला म्हणजे 2च मिनिटं घेणार आहे. पहिलं म्हणजे युअर ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन विल डिसाइड युअर ॲल्टिट्यूड इन द करिअर. ॲल्टिट्यूड म्हणजे उंची. तुमची एक्सपेक्टेशन, तुमचे ॲस्पिरेशन्स, तुमचे ॲम्बिशन ते उंच ठेवा. जर तुमचे ॲस्पिरेशन आणि ॲम्बिशन तुमचे असतील, तुमचा दृष्टिकोन प्रॉपर असेल, तर तुम्ही करिअरमध्ये यथायोग्य उंचीपर्यंत पोहोचू शकाल. हा टेक होम मेसेज नंबर 1. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं आहे की ड्रीम बिग. मला वाटतं अंशुमनजीने पण सांगितलं. Why dream big? Because dreams give rise to hopes. Hopes give rise to efforts. आणि जर प्रामाणिकपणे जर आपण एफर्ट्स केले तर एफर्ट्स गिव्ह राईज टू सक्सेस. मी तुम्हाला दुसरा टेक होम मेसेज असा देतोय की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस अँड देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क. हा दुसरा टेक होम मेसेज. तिसरा, मित्रांनो, पिरियडिकली इंट्रोस्पेक्ट करा, अंतर्मुख व्हा. दुसऱ्यांमध्ये चुका शोधण्यापेक्षा माझ्यामध्ये काय उणीवा आहे त्याचा शोध घ्या आणि ते कसं इम्प्रूव्ह करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. मला वाटतं की दिस विल बी युअर टॉर्च फॉर द फ्युचर पाथ. गालिब का एक शेर है, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना बदलता रहा. शेवटी मित्रांनो, या समितीचे आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री राजूदादा नन्नवरे, आमचे डायरेक्टर स्टुडंट डेव्हलपमेंट डॉक्टर लेकुरवाडे, समिती प्रमुख डॉक्टर झालटे, त्यांची पूर्ण टीम, आयोजन समितीची पूर्ण टीम, माझे सर्व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी, यांच्या सगळ्यांचे मी या निमित्ताने अभिनंदन करतो, कौतुक करतो की एवढा चांगला सोहळा, एवढा चांगला आयोजन
युवा महोत्सवाचा आज आपण इथं बघतोय. एक टीम म्हणून आपण चांगलं आयोजन करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. आपण सगळ्यांचं परत एकदा कौतुक करतो की आपण पूर्ण खेळाडू वृत्तीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने या पूर्ण आयोजनामध्ये भाग घेतला व सगळ्यांना शुभेच्छा देतो. समारंभासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे उपस्थित राहिले याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू महोदय प्राध्यापक रियल माहेश्वरी सर, त्याचबरोबर प्रकुलगुरू माननीय एस सर, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय राजेंद्रजी नंदवरे यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. या समारंभासाठी उपस्थित असलेले आणि महोत्सवाच्या यशस्वीसाठी सहकार्य करणारे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, आयोजन समिती सदस्य तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर, अधिकारी, कर्मचारी, संघ व्यवस्थापक यांचे आभार व्यक्त करतो. या महोत्सवाला प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना धन्यवाद देतो. या महोत्सव ज्यांच्यामुळे यशस्वी झाला त्या सर्व सहभागी कलावंत, विद्यार्थिनी यांचे देखील आभार व्यक्त करतो. महोत्सवाच्या यशस्वीसाठी प्रत्यक्ष व प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल संघ व्यवस्थापक आणि पारितोषिक प्राप्त मी अंशुमन विचारे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या विद्यार्थ्यांचे कौतुक करा. यानंतर संगीत कला प्रकारातील भारतीय शास्त्रीय वाद्य सजग विज्ञान महाविद्यालय पुन्हा एक पारितोषिक समसेवन पवन मनोज मराठे विद्यावर्धिनी संस्थेचे कला वाणिज्य व विला प्रकारामध्ये पारितोषिक प्राप्त होत आहे. आपण जोरदार शाळा देशाच्या मातीचा झेंडा उंच फडकतो. युवारंग 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 द्वितीय क्रमांक मराठी नाट्यगीत गायन विद्यापीठ खानदेशाची भूमी ही खाण साहित्याची, ही खानदेशाची भूमी ही खाण साहित्याची. इथल्या प्रत्येकाला ती जाण सौजन्याची, इथल्या प्रत्येकाला ती जाण सौजन्याची. या नसा नसातून स्वाभिमान हा कलावंत घडविला. युवारंग 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 विद्यापीठ हे काळाचे आभार.
सोनेरी खानदेशात या गुलाबी थंडी संग सोनेरी खानदेशात या गुलाबी थंडी संग पहाडून नटून आला आमचा युवा रंग पहाडून नटून आला आमचा युवा रंग चैतन्याला उघाडत कला रत्न घडवितो कला संस्कृतीसाठी उत्तुंग भरारी घे कला संस्कृतीसाठी उत्तुंग भरारी घे कला संस्कृतीसाठी कला संस्कृतीसाठी युवक युवतीचा सखा तारुण्याला भुलवी तारुण्याला भुलवी मानवतेच्या उत्सवात हा रंग न्यारा भरतो युवा समतेची शिखरण आजा करू जरीत समतेची शिखरण आजा करू जरीत वर्षामधुनियाला कला रत्नभूत वर्षामधुनियाला कला रत्नभूत उमगीचा युवा रंग अंतर्ज्ञान ज्योत पेटवितो युवा रंग युवा रंग युवा रंग युवा रंग युवा रंग युवा रंग आमचा खानदेशा मना मनाला जोडतो मुलूक आमचा खानदेशा मना मनाला जोडतो खानदेशाच्या मातीचा झेंडा उंच फडकतो युवा 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 खानदेशाच्या मातीचा झेंडा उंच फडकतो युवा रंग 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 खानदेशाची भूमी ही खाण साहित्याची ही खानदेशाची भूमी ही खाण साहित्याची इथल्या प्रत्येकाला ती जाण सौजन्याची
इथल्या प्रत्येकाला ती जाण सौजन्याची. या नसा नसातून स्वाभिमान हा कलावंत घडविला. युवारंग 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 युवारंग. उमदी विद्यापीठ हे ज्ञानाचे आगार, दैबळ झेप घेण्या करी विद्येचा जागर. उमदी विद्यापीठ हे ज्ञानाचे आगार, दैबळ झेप घेण्या करी विद्येचा जागर. अज्ञानाच्या अंधाराला जाळून आम्ही टाकतो. युवारंग 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 गेल्या वेळेसही मी टीम मॅनेजर होतो. गेल्या वेळेस आम्हाला 0 प्राईज भेटले होते. पण यावेळेस आमच्या मुलांनी आणि आमच्या मॅडम सगळ्यांनी मिळून खूप काही प्रॅक्टिस केली, इम्प्रूव्हमेंट केलं आमच्या स्किटमध्ये असेल म्हणा किंवा आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माईममध्ये असेल. आणि यावेळेस आम्हाला जवळपास 8 प्राईज आणि 1 फिरता चषक एवढा आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे. आमच्या मुलांच्या मेहनत जी आहे, मेहनत आणि त्यांची मेहनतीनंच हे आम्हाला सगळं भेटलं आहे. धन्यवाद. चिलीम चटपटी, चिलीम चटपटी. तर आज होता युवा रंगाचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी होतं बक्षीस वितरण, ज्यात आम्हाला बरीच बक्षिसं मिळालेली आहेत आणि आनंद होतोय की आम्हाला आमच्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे. तर सध्या स्थितीला आमचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. मार्गदर्शक शिक्षक यांचे आम्ही फार आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मेहनतीने आम्हाला हे पारितोषिक मिळालेलं आहे. तरीच हा आनंद आम्ही तुम्हा सर्वांसोबत शेअर करू इच्छितो. आम्ही प्रदर्शन केलं, परत ग्रुप सॉन्ग होतं, आमचं माहीम होतं, आमचे बरेच इव्हेंट होते, आमची फुल मोठी टीम होती. खूप कष्ट केले, नाईटचे प्रॅक्टिस केल्या आणि हे कष्टाचं फळ आता तुम्ही पाहू शकता माझ्या हातात आहे. आत्तापर्यंत विद्यापीठाला कधीही ही ट्रॉफी मिळाली नव्हती आणि ती आमच्या टीमने मिळवून दिली आहे. प्रथम ही ट्रॉफी आमच्या टीमला असा गर्व होतोय की विद्यापीठाचं मोठं चषक आम्ही विद्यापीठाला मिळवून दिलं आहे आणि आमची टीम त्याच्यामुळे प्राऊड फील करते. जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं, प्रेक्षकांचा प्रतिसाद आलता आणि आता जर तुम्ही आमच्या हातात पाहताय की मेडल आणि ट्रॉफी आम्हाला मिळाली आहे, नक्कीच आमच्या कष्टाचं फळ झालं. धन्यवाद. यावर्षी वारंग कवयित्री बहिणाबाई चौधरी 2024ला आयोजित झालं होतं आणि आम्हाला नृत्याची चॅम्पियन ट्रॉफी मिळाली. खरंच खूप बरं वाटतं. या वर्षाचे विद्यार्थी आमच्याकडे टोटल नवीन होते, तरी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं
आणि सलग आम्ही 2015 ते 2024 नृत्याची चॅम्पियन ट्रॉफी घेतो, याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांची मेहनत इथे दिसली, मेहनतीला फळ मिळालं, त्याबद्दल विद्यार्थ्यांचे पण आभार आणि आमच्या कॉलेजचे पण आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव हिमानी संजय महाजन, MJ कॉलेजकडनं मी यावर्षी शास्त्रीय नृत्य आणि माईमला होती. खूप छान वाटतं आहे मला इथं येऊन आणि सर्व सहकार म्हणजे सरांनी खूप छान माझं म्हणजे मार्गदर्शन केलं. माझे म्हणजे अजय सर असतील डान्स डिपार्टमेंटकडनं, राहुल सर असतील माझ्या साथ संगतीला. खूप छान वाटतं आहे, सर्वांनी सपोर्ट केला आणि इथं मला गोल्ड भेटलं.